नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. तर हल्लीच्या जगात आपण बघतोय की लोक नमस्कार करायला थोडं लाजतात किंवा त्यांना असं आउट ऑफ वाटतं त्यांना. आणि न्यू जनरेशन जेन जी ज्या जनरेशन आहे तर ते करतच नाहीत. तर नमस्ते का करावा ह्याच्याबद्दल आपण बोलू आज. तर ही एक अंजली मुद्रा आहे. नमस्ते जेव्हा आपण एखाद्याला करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपले 10 जी बोटं आहेत ह्याच्यामध्ये आपल्या ज्ञान इंद्रिया 10 बोटांमध्ये ज्ञान इंद्रिया आणि कर्म इंद्रिया रिप्रेझेंट करतात. आणि आपण जेव्हा नमस्ते करतो तर त्या सगळ्या इंद्रिया आपण एकत्र करतो आणि वी बाव टू अ डिवाइन सोल. समोरच्या माणसाच्या आतमधल्या आत्म्याला डिवाइन सोल त्याच्या डिव्हिनिटीला आपण नमस्कार करतो, प्रणाम करतो. वी बाव टू इट. आणि थोडंसं आपण डोकं झुकवतो. त्याने वी से दॅट आय एम बाविंग टू यू. मी तुझा नमस्कार करतोय विथ माय झिरो इगो, विदाउट एनी इगो. तर फार अनोखी गोष्ट आहे. हा संस्कृत वर्ड आहे आणि हजारो लाखो वर्षापासून आपल्या सनातनी धर्मामध्ये हे फॉलो केलं जातं. तर ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं होतं की एकतर आपण समोरच्या माणसाच्या डिव्हिनिटीला, डिवाइन सोलला रेकग्नाइज करतो विथ झिरो इगो आणि रिगार्डलेस ऑफ द एज ऑर सोशल स्टेटस. आणि दुसरी गोष्ट तर एक कॉन्टॅक्टलेस, विदाउट एनी कॉन्टॅक्ट हे एक ग्रीट आहे. तुम्ही विदाउट एनी कॉन्टॅक्ट तुम्ही समोरच्याला ग्रीट करता, अनलाईक द हँडशेक. त्याच्याने कॉन्टॅक्ट कमी राहतो, जर्म्स ट्रान्सफर कमी राहतं. ते एक जसं आपण कोविडच्या टाईममध्ये बघितलं, एकामेकाला हात न लावायचा, कॉन्टॅक्ट नाही करायचा. तर पूर्वीच्या काळापासून त्यांनी त्यावेळी पण असे पॅन्डेमिक्स आले असतील. तर हे एक कॉन्टॅक्ट लेस जेस्चर आहे टू ग्रीट द गेस्ट. तर किती अनोखी गोष्ट बघा. तर हेच माझं म्हणणं आहे की नमस्कार बोलायला लाजू नका, ह्याच्यामध्ये काही नाही आहे. नमस्कार बोलायला असं बोला ना तुम्ही, नमस्कार, हाय, हाव यू, त्याच्यानंतर बोला, पण नमस्कार तर बोला, नमस्कार तर करा. ट्राय टू इंटिग्रेट नमस्कार विथ युअर रेग्युलर वे ऑफ स्पीच, रेग्युलर वे ऑफ ग्रीट. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक अँड शेअर. नमस्कार करा.